मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलनासी. काढून दिलं ते. अशी कुठं मुलगी असते का. विष का प्याला राजाजीन भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. विषाचा प्याला दिला महाराज तिला. आमच्यात अशी मुलगी नको, घरातून काढून दिलं तिला. तुम्हाला असं वाटतं की तिनं प्रयत्न सोडला? अजिबात नाही. घरातून काढून दिल्यावर तर लय घट्ट प्रयत्न केला. स्वतंत्र महलामध्ये मूर्ती मांडते, त्या मूर्तीच्या समोर हातामध्ये चिपळ्या घेते, गळ्यामध्ये विणा घेते आणि 16.5, 18, 20 वर्षाची पोर पायामध्ये घुंगरं बांधून नाचून भजन. घुंगर बांध मीरा नाची रे, बघ घुंगर बांध मीरा नाची रे, बघ घुंगर बांध मीरा नाची रे, बघ घुंगर बांध मीरा नाची रे. बघ घुंगर बांध मीरा नाची रे, 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 घुंगर बांध मीरा नाची, बघ घुंगर बांध मीरा नाची, बघ घुंगर बांध मीरा नाची रे. आता तर घट्ट नातं केलं ते. हरे गुण गावत नाचूंगी मैं, हरे गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी मैं. हरे गुण गावत नाचूंगी मैं, हरे गुण गावत नाचूंगी. भान नाही ते. आई बोलत नाही, बाप जवळ करत नाही. बघा परमार्थातल्या प्रयत्नाला लय त्रास आहे महाराज. लोकांना वाटतं लय सोपं आहे, लय कठीण आहे महाराज. ओरिजिनल सांगतो बरं मी, पैसे घेणारे नाही. ओरिजिनल जे कधीच पैसे घेत नाहीत ना त्यांना विचारा, ते ओरिजिनल परमार्थिक असतात. खूप त्रास, समाज त्रास देतो, काढून देतात घरातून. असा कुठं पोरगा असतात जाय राहायचं नाही आमच्यात, घरातून काढून दिलंय. मग नाचते, मग कृष्ण परमात्म्याला ती सोडत नाही. बघा प्रयत्न करते. आता फळ आहे का फळ? आता तिला आई बोलत नाही, बाप जवळ करत नाही, बहिणी जवळ करत नाही. आता तिला कोण जेवण देणार? कितीही भजन केलं तर खायला लागतं ना, खायला लागतं. कोण देणार तिला खायला? राजाची मुलगी आहे, दिसायला खूप सुंदर होती. एका गावातल्या आजीला दया आली आणि तिनं विचार केला, जोगण आहे, साधू आहे, देवाचा परमार्थातला प्रयत्न करते, आपण जेवण दिलं पाहिजे. म्हणून तिनं प्रयत्न केला. आता ती म्हातारी स्वयंपाक करायची, माझ्याकडे एक डबा भरायची, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी जेवणाचा डबा त्या महलामध्ये नेऊन मांडायची. मीराबाईनं विचार केला, मला तर आई बोलत नाही, गावातले तर मला वेडं बनतात, मूर्ख बनतात, मला हे जीवन कोण आणून देतं? एक दिवस भजन करता करता पाहिलं तर कोणीतरी गावातली एक आजी माझ्या जेवणाचा डबा आणून देते. मीराबाईची म्हातारीची घट्ट मैत्री झाली. आणि मैत्री झाल्यानंतर, ऐका ना, मैत्री झाल्यानंतर, घट्ट मैत्री झाल्यानंतर म्हातारी म्हटली, मला तुमची सेवा करू द्या, मला तुमच्यासाठी डबा आणू देत जा, तुमचं जेवण मला बनवू देत जा, तुम्ही परमार्थातला प्रयत्न करताना मला थोडंसं सहकार्य करू द्या. आता म्हातारी जेवण आणून द्यायची आणि मीराबाई घट्ट प्रयत्न करायची. एक दिवस असं झालं, काहीतरी कामाच्या निमित्तानं म्हातारी परगावाला गेली आणि जेवणाचा डबा आपल्या एकुलत्या एक मुलाला मीराबाईच्या महलामध्ये नेऊन मांडायचं सांगितलं. आता ते मीराबाईच्या महलामध्ये पोरगा डबा घेऊन जायचा होता. तो पोरगा 25 वर्षाचा लग्नाचा पोरगा, त्याला मुलीची अपेक्षा चांगल्या होती.
मुलगी काही पास पडत नव्हती, लग्नाचा पोरगा होता आणि मीराबाई कधी पाहिली नव्हती. आईनं सांगितलं म्हणून जेवणाचा डबा घेऊन गेला. ज्या महलामध्ये डबा मांडला त्या महलामध्ये मीराबाई नृत्य करत होत्या. इतकी सुंदर मीराबाई पाहिली. तिचं गाणं, तिचं नाचणं, तिचं दिसणं आवडलं आणि पोरानं संकल्प सोडला, लग्न करेल तर या मुलीशी. बरा एक उद्योग आता. पोरगा काय म्हटलं, लग्न करेल तर या मुलीशी, दुसरीशी लग्न करणार नाही, झालं नाही लग्न तर जीवन जगणार नाही. संकल्पच सोडला. संध्याकाळी घरी आला. आई आई आई, काल ज्या महलामध्ये मला सकाळी पाठवलं होतं ना तू डबा घेऊन, त्या महलामध्ये जी मुलगी नाचते ना तिच्याशी माझं लग्न झालं पाहिजे. आईनं मारायला सुरुवात केली. पागल की काय, वेडायस की काय, असा विचार करायचा नसतो राजा. ती जोगण आहे, ती साधू आहे, ती संन्याशी आहे. बापाचं ऐकलं नाही, आईचं ऐकलं नाही, विषाचा प्याला पिली बाबा असं डोकं लावून. नाही आई, माझं लग्न त्या मुलीशी झालं पाहिजे. आई नाही झालं तर उद्या तुझा पोरगा तुला जिवंत दिसणार नाही. आई माय रडायला लागलं. काय अवघड झालं म्हटलं. आता नेमकं काय करायचं, आता कसं सांगायचं. संध्याकाळचा डबा घेऊन गेली मीराबाईचा आणि म्हातारीच्या डोळ्यातले अश्रू मीराबाईनं पाहिले. साधू त्याला म्हणतात, तुमच्या माझ्या डोळ्यातले अश्रू ओळखतात. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.